राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाने शॅडो कॅबिनेट स्थापन करून राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कामकाजावर नजर ठेवण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईतील बैठकीत पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी चर्चा झाली। जयप्रकाश दांडेगावकर, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, रोहित पवार, एकनाथ खडसे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यावर जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली असून महाराष्ट्रभर दौऱ्यांचे आदेश देण्यात आले। नमस्कार मंडळी, इब्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी पल्लवी आपले स्वागत करते। या संपूर्ण घडामोडींमध्ये जयप्रकाश दांडेगावकर यांचे नाव विशेष महत्त्वाचे ठरते। मागील निवडणुकीत पराभव झाला असला तरीही ते एक अनुभवी आणि संयमी राजकीय नेता म्हणून पक्षाकडे पाहिलं जातं। स्थानिक पातळीवर त्यांची लोकप्रियता जबरदस्त आहे। त्यांच्या पराभवानंतरही कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत राहण्याचा निर्धार केला। त्यांचे कार्यकर्त्यांशी असलेलं भावनिक नातं हेच त्यांचे मोठे बलस्थान आहे। शरद पवार यांचा सहकार क्षेत्रातील विश्वासू सहकारी असलेल्या दांडेगावकर यांना पक्ष संघटना बळकट करण्याची जबाबदारी दिली। आगामी काळात ते स्वतः पुन्हा मैदानात उतरणार की नव्या नेतृत्वाला घडवणार हे पाहणं रंजक ठरेल। सत्ताधारी राजू नवघरे यांना रोखण्यात ते कितपत यशस्वी होतात याकडेही सर्वांचं लक्ष राहील। राष्ट्रवादी शरद पवार गटाने घेतलेले हे निर्णय आगामी राजकीय समीकरण ठरवणारे ठरतील यात शंकाच नाही। तुम्हाला काय वाटते? कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा आणि आम्हाला सबस्क्राइब करायला विसरू नका।